संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे. पायी दिंडी आलेली आहे. जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या पालखीचा असतो आणि जाताना देखील पालखी पायी जाते. दरवर्षी आपण संपत्नी घेतली. काय सांगाल? तर गजानन महाराजांच्या पालखीने ही आमची भूमी पावन होते. प्रतिवर्षी विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून जे वारकरी दर्शनाला येतात, या सगळ्यांच्या सोलापूरच्या भूमीत आज मी असेल, माननीय शिवसाहेब असतील, आम्ही आज सगळे स्वागत केलेलं आहे. आणि खरोखर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही सगळ्यात धन्य झालो. वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्ही सगळे नशीबवान आहोत. दादा, खरं तर यंदाची वारी जी आहे ती हायटेक पद्धतीची वारी असल्याचं पाहायला मिळते. प्रचंड सुविधा ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वर्षीपेक्षा ही वारी जी आहे ती सरस होताना पाहायला मिळते. काय सांगाल? काय भाव? दरवर्षी प्रशासन वारी कसं चांगलं करता येईल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, ह्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे. आणि निश्चितच वारकऱ्यांची कितीही सेवा केली ती कमी असते, पण त्यातल्या त्या चांगल्या सुविधा कशा देता येईल त्यासाठी प्रशासन असेल, शासन असेल, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. दादा, यावर्षी जिल्ह्यात जो आहे तो म्हणावा असा पाऊस पुरेसा झाला नाही. पांडुरंगा चरणी किंवा गजानन आमच्या सगळ्यांचं पांडुरंगाच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी हेच आहे की जे वरुण राजाने रुसवा यावेळी बळीराजावर दिलेला आहे तो कुठंतरी कमी होऊन वरुण राजा आम्हा सगळ्यांना प्रसन्न व्हावं आणि शेतकऱ्यांना, बळीराजांना दिलासा द्यावं अशी प्रार्थना आमची विठू माऊलींच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी आहे. दादा, खरं तर आपले जे प्रतिस्पर्धी मात्र सत्तेत सहभागी असलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्यावरती टीका केलेली होती की हुकुमशाही सुरू आहे. इथल्या आमदारांची असेल आणि एकंदरीतच राज्य आणि देशभरामध्ये हुकुमशाही सुरू असते. हुकुमशाही सुरू असते तर सिद्धाराम म्हेत्रेंना बोलू दिलं असतं का? लोकशाही आहे म्हणून तर बोलायला लागलेत. सिद्धाराम म्हेत्रे गेले कित्येक वर्षापासून 2019 पासून बघतात. 2019ला भाजपमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग दोन्ही निवडणुका मोठ्या फरकाने 40-50 हजारांनी हारली. त्याच्यानंतर राष्ट्रवादीत जायचा प्रयत्न केला, अजितदादांनी नाही घेतला. काहीतरी करून शिंदे साहेबांच्या सोबत आले आणि जे काहीतरी पदरात पडलं असं वाटत होतं ते काही त्यांना पडत नाही. जे व्यवसाय धंदे त्यांचे जे होते बंद पडलेले ते सुरू होतील अशी अपेक्षा होती आणि कुठेतरी मनासारखं होत नाहीये. त्यामुळं ते व्यथित होऊन बोलत असतील आणि व्यथित झालेल्या माणसाबद्दल जास्त न बोललेलं बरं आहे. राहुल गांधींचं सुद्धा आमच्याकडे एकच पालकमंत्री आहेत आणि जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री आहेत. त्यांना सोडून दुसराही कुणीही सुपर पालकमंत्री वगैरे काही नाही. दादा, कुठं तर गणपतीची प्रतिष्ठापना जिवारी लागलेली आहे का? बघा, माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे. गणपती आम्हाला प्रिय आहे. कुणीही व्यक्ती असेल तर तसं. आणि गणेश, बघा, मार्केट कमिटी, लोकशाही आपण मानतो, मार्केट कमिटीची सत्ता आमची आहे. व्यापारी असोसिएशनची इच्छा होती की तिथं गणेशाची स्थापना व्हावं, आम्ही गणेशाची स्थापना करतोय. आणि जर हाता राहिला तो पोलीस प्रोटेक्शन घेऊन आले वगैरे, त्यांना एकतर मला त्याच्यावर बोलायची इच्छा नाही. कारण एखादा माणूस व्यथित होऊन बोलला असेल, एखादा माणूस खूप साऱ्या अपेक्षा घेऊन आला आणि पदरात नाही का निराश होऊन बोललेला असेल, अशा माणसाबद्दल जास्त न बोललेलं बरं. दुधने देऊन दाखवा. अरे, मी ह्याच्या अगोदर 10 वेळा आलो. एकदा आमदार नसताना आलो, तुमची सत्ता घालवली, तुमचे घरचे कोण होते त्यांना पाडलं. मार्केट कमिटीला आलो, पोलीस घेऊन नाही आलो. तुमच्या पुतण्याला पाडलं, तुमच्या भावाला पाडलं, तुम्हाला 2दा पाडलं. पोलिसांना सोडून द्या वगैरे असं भाषा नाही. मी ह्याच्या अगोदर आलो, जेव्हा आलो तेव्हा काय काय करिश्मा झाला लोकांना माहिती आहे. तर मला वाटतं आज गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं आज महाराजांचं आपण बोलावं, स्वागत करावं, राजकीय बोलू नये. आणि एकच सांगतो की मी कुठल्याही व्यथित झालेला माणूस, फ्रस्ट्रेटेड माणूस जो वैतागून बोलतो, त्यांच्याबद्दल आपण खूप न बोललेलं बरं असं मला वाटतं. एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन जे आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमची तक्रार करणार अशी अवश्य जावं. माझ्या नेत्याचा आणि माझ्या पार्टीचा माझ्यावर विश्वास आहे. मला कुणी चॅलेंज करत असेल तर मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे, मी, माझी जनता, माझा नेता आणि माझी पार्टी ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अशा रोज 56 जे सापडतात त्यांना मी भीक घालत नाही, महत्त्व देत नाही. मी या तिघांच्या प्रती उत्तरदायी आहे. जनता, माझा नेता आणि माझी पार्टी. आणि तेवढ्यांच्या पुरतं मी निश्चित सजग आहे. त्या लोकांच्या बाबतीत पार्टी, राजकारण, समाजकारण या बाबतीत मी खूप सावध असतो.
कधी चुका होऊ देत नाही. विरोधक म्हणून जर कोणी धमकी देत असेल अशा धमक्यांना मी भीक घालत नसतो. दादा शुभेच्छा.